समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी पंचशील नगर तालुका पोलीस येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। भिलवडी येथील अनुयायांनी रविवारी 14 एप्रिल रोजी सकाळी अंकलखोप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून भीमज्योत प्रज्वलित करून भिलवडी येथे आणली। अंकलखोपहून भिलवडीकडे येताना सर्व मार्ग भीम सैनिकांनी फुलून गेला होता। यामध्ये युवकांसह युवतींनीही सहभाग घेतला होता। त्यानंतर भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदादा पाटील व भिलवडीचे माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांना भिलवडी सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक संजय मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व मोहन टकले यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी ऋषीभैया टकले, भिलवडी गावचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील, ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे, मोहन तावदर, बाबासाहेब मोहिते, बाळासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते इम्रान जमादार, भैया सलामते, मनोज चौगुले, मेजर घनश्याम मोरे, भाऊसाहेब रूपटक्के, सनी यादव यांच्यासह भिलवडी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। दरम्यान भिलवडी गावच्या सरपंच सौ विद्या सचिन पाटील यांनीही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। मिरवणुकीसाठी वाहतूक उपलब्ध होण्यापूर्वी अनेक वर्ष बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीसाठी स्वखुशीने आपली बैलगाडी देणाऱ्या मोहन टकले यांचा जयंती महोत्सव कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला। तसेच भिलवडी येथे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भीम अनुयायांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या। त्यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संजय मोरे म्हणाले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या ब्रीद वाक्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, तसेच प्रज्ञाशील करुणा यासारख्या तत्वांचे पालन करून आचरण करावे। प्रत्येक घटकाला स्पर्श करणारे पुस्तक बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले ते म्हणजे संविधान। संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याचे अनुकरण केल्यास मानवी जीवनाचे सार्थक होईल। अस्पृश्य व मागासलेल्या समाजातील घटकांना प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बाबासाहेबांनी केले असे मत मुख्याध्यापक संजय मोरे यांनी व्यक्त केले। सायंकाळी भीम जयंती मिरवणूक सोहळ्यास जल्लोषात सुरुवात करण्यात आली। यावेळी खासदार संजय काका पाटील व माजी कृषी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनीही भेट देऊन भीम अनुयायांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे भीम अनुयायांसोबत मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून पारंपरिक वाद्यांचा वापर करून सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीत आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यामध्ये महिला व तरुण मुलींची संख्या उल्लेखनीय होती। सर्वांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती। तरुणाईसह लहान मुलांनी निळे फेटे, निळ्या ओढण्या, निळ्या टी-शर्टसह निळ्या टोप्या घातल्या होत्या। अनेकांनी हातात घातलेले मोठेच्या मोठे निळे झेंडे जय भीमच्या घोषणा व वाद्यावरती बाबासाहेबांची गौरवगाणी, विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी या सर्वांमुळे भिलवडी येथील वातावरण भीममय झाले होते। समाज बांधणी घडवणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे। मित्रांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा याच्यामधली भावनाच ही आहे। आपण ज्या पंचशील मध्ये राहतो, विद्या असेल, प्रज्ञा असेल, करुणा असेल, शील असेल, मैत्री असेल, या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण आपण करणं गरजेचं आहे। आज मगाशी चंद्रमणी बोलले की आज आचारसंहिता चालू आहे, तुम्ही कुठलाही घटक घ्या, प्रत्येक घटकाला स्पर्श करणारं एक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं ते म्हणजे संविधान। आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे, तुमच्याकडे जर 2 पैसे असतील तर 1 पैसे तुम्ही कशासाठी खर्च करा? भाकरीसाठी खर्च करा, भाकरी तुम्हाला भूक भागवेल। आणि 1 पैसा कशासाठी खर्च करा? पुस्तकासाठी खर्च करा, कारण पुस्तक तुम्हाला काय करेल? तरी विचारांची भूक भागवेल। म्हणून आम्हाला नाचणारी मुलं तयार करायची नाहीत, आम्हाला वाचणारी मुलं तयार करायची। आणि म्हणून बाबासाहेबांनी संदेश दिला, वाचाल तर
खऱ्या अर्थाने तुम्ही वाचाल. आणि म्हणून आपण वाचूया, शिकूया, संघटित होऊया. आणि ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर आज देश चालतो, त्या लहान मुलांनी जरी संविधान घेतलं ना तरी तो सांगू शकेल हे संविधान बाबासाहेबांनी माझ्यासाठी घेतलेले आहे. आमच्या आजी आणि महिलांनी जरी ते संविधान घेतलं ना तरी ते महिला सांगू शकतात हे बाबासाहेबांनी संविधान माझ्यासाठी घेतलेलं आहे. सर्व जाती धर्माचे, वंश, जात, लिंग, पंथ, धर्म याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे. आणि म्हणून आजचा हा संविधानाचा दिवस केवळ किंवा आजचा हा जयंतीचा दिवस केवळ जयंती म्हणून साजरी केली जात नाही, तर जगभरामध्ये समता दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन जो आहे 6 डिसेंबर, त्याला आम्ही पुण्यतिथी म्हणत नाही, महापुरुषच आहे म्हणून महापरिनिर्वाण. आजचा जन्मदिन म्हणत नाही, जयंती म्हणत नाही, समता दिन म्हणतो. कारण ज्यांना वेदना झाल्या, ज्यांना चटके बसलेले आहेत, त्यांनी मात्र सर्व समाजासाठी समतेचंच बाळकडू आणि समतेचीच पेरणी केलेली आहे. आणि म्हणून या बाबासाहेबांच्या विचारांची आपण पायी होऊया. या क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.